क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5 नागपूर येथील पथकातील हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर विशाल नागभिडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या पथकातील API कदम, आम्ही स्वतः, त्यानंतर आमच्या पथकातील राजू टाकळकर, विशाल, राजू सिंग राठोड, रोशन, गणेश ठाकरे आणि पथकातील इतर अंमलदार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला एक व्यक्ती ऍक्टिवा गाडीमध्ये संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्याला आम्ही पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या डिक्कीमध्ये 961 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आला। दोन पंचांसमक्ष NDPS कायद्याअंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने संपूर्ण कारवाई करून 961 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा गाडी असा एकूण 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। आरोपीला आणून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना येथे अपराध नंबर 347/26 कलम 8 क 20 ब आणि 29 असा NDPS ऍक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल भागणीकर सर यांच्या निर्देशानुसार याच्या गुन्ह्याची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये यांनी हा गांजा कोणाकडून आणला होता याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यामध्ये एक महिला जी ई-रिक्षा चालवते त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आम्ही महिला आरोपी सलोनी रणवीर सिंग चौधरी वय 20 वर्ष हिला आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या प्रेमनगर, झेंडा चौक, लोधी मोहल्ला, पोलीस ठाणे शांतीनगर या परिसरातून तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे अजून चौकशी केली असता तिने तो माल अजून कुठून आणला याबद्दल अधिक माहिती घेतली असता अजून एक पाहिजे आरोपी फारुख नावाचा व्यक्ती, त्याचा मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त आहे आणि त्याचं लोकेशन घेतलं असता तो व्यक्ती सध्या तेलंगणा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली।